15 फेब्रुवारी 2026ला आलेली आहे महाशिवरात्र आणि यंदाच्या महाशिवरात्रीचं काय खास वैशिष्ट्य आहे, यंदाच्या महाशिवरात्रीत पूजेचं मुहूर्त काय असणार आहे, निश्चित काल काय असणार आहे, महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीची रात्र महत्त्वाची असते. या रात्री भगवान शंकराची पूजा केल्याने, त्याचे स्तोत्र म्हटल्याने, भगवान शिवशंकराच्या नावाचा जप केल्याने पापांचा नाश होतो, शिवलोकाची प्राप्ती होते, मनोकामना पूर्ती होते. इतका महत्त्वाचा महाशिवरात्रीचा दिवस असतो. चतुर्दशी तिथी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र असणार आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्रीत मगाशी म्हटलं तसं रात्रीला महत्त्व असतं. महाशिवरात्र व्रतांमध्ये निश्चित कालाला महत्त्व आहे. या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केलं जातं. माघ महिन्यातील या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्याने ती महाशिवरात्र असते. आणि यंदा जो निश्चित काल आहे तो कधी असणार आहे तर 15 फेब्रुवारीला उत्तर रात्री 12:28 1 वाजून 18 मिनिटांपर्यंत हा निश्चित काल असणार आहे. या दिवशी भक्तिभावाने शिव आराधना केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात, शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असा उल्लेख पुराणांमध्ये येतो. धार्मिक कथांमध्ये महाशिवरात्र का साजरी केली जाते यामागे सुद्धा अनेक कथा सांगितल्या जातात. एक म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचा यांचा या दिवशी विवाह झाला होता असं या कथांमधून सांगण्यात येतं. काही कथांमधून असंही सांगितलं जाते की समुद्र मंथनातून निघाला हलाहल याच दिवशी भगवान शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवलं होतं. हेच ऋण फेडण्यासाठी सुद्धा महाशिवरात्र साजरी केली जाते. पण एकंदरीत त्या रात्रीला शिवतत्व जागृत असते पृथ्वीवर, म्हणून त्या तत्वाचा लाभ घेण्यासाठी भगवान शिवशंकराची उपासना केली जाते. शिवरात्र कधी आहे ते कळलं, शिवरात्रीचं महत्त्व कळलं. पण शिवरात्री जर आम्हाला उपासना करायची असेल तुम्ही काय करावं? अगदी सोप्या उपासना आहे. शिवरात्रीच्या रात्री तुम्हाला प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराची पूजा करून स्तोत्र मंत्राचे पठण करू शकता. जे स्तोत्र तुम्हाला येत असेल ते म्हणू शकता. अगदी काही येत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र सगळ्यांनाच येतो. या मंत्राचा जप जेवढा जमेल तेवढा जास्त वेळा करू शकता. शिवलीलामृत हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. या शिवलीलामृतातील 11वा अध्याय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पठण करू शकता. भगवान शिवशंकराच्या या शिवलीलामृत ग्रंथाला बरेच महत्त्व आहे. भक्तांनो, शिवरात्रीची पूजा संध्याकाळपासून रात्रीपर्यंत करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः मध्यरात्रीची वेळ भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. ज्यांना संपूर्ण रात्र जागरण शक्य नसेल त्यांनी किमान संध्याकाळी किंवा मध्यरात्री 5 ते 10 मिनिटं शांत मनाने पूजा केली तरीही चालेल. महाशिवरात्रीला फळाहार किंवा साधा उपवास केल्यास खूप चांगलं फळ मिळतं. पण लक्षात ठेवा भक्तांनो, उपवासापेक्षा भक्ती आणि संयम हे शिवाला जास्त प्रिय आहे. जर उपवास शक्य नसेल तरीही पूजा नक्की करा, कारण भाव असेल तर शिव कधीच दुर्लक्ष करीत नाही. या दिवशी केलेली पूजा नकारात्मकता दूर करते, मन शांत करते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि शिवकृपा प्राप्त करून देते. म्हणूनच महाशिवरात्र येईपर्यंत थांबू नका. प्रत्येक मासिक शिवरात्र, विशेषतः माघ महिन्यातील शिवरात्र नक्की साजरी करा. यंदा महाशिवरात्र ही आलेली आहे 15 फेब्रुवारी 2026 रोजी. तर भक्तांनो, शिव म्हणजे फक्त देव नाही तर शांती, संयम आणि सत्याचा प्रतीक आहे. माघ महिन्यातील या पवित्र शिवरात्रीला भगवान शिव आपल्या सर्व भक्तांवर कृपा करोत, आपल्या जीवनातील अडचणी दूर करोत आणि मनाला समाधान द्यावेत हीच महादेव चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा शिवभक्त मित्रांमध्ये आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.